काही लोकांचं मत असेल, आबा मी आयुष्य वाढून घेईल, वाढीता येत नाही. मला असं वाटतं एखादा व्यक्ती नोकरी करीत असेल, खाजगी सरकारी काय असेल ते, काही काही नोकऱ्यामध्ये वाढून घेता येते. हो हो. आणि मला वाटतं स्वेच्छा निवृत्ती पण घेता येते. हा बॉन्ड असा लिहिलेला आहे, किती जरी कदर आला आणि तुम्ही म्हणले मला मरायचं तर आयुष्य शिल्लक असेल तर मरता येत नाही. असे 2-2 वर्ष माणसं कोमात पडलीत, मरच नाही नाही नाही. अब्जानं खर्व निखर्वानं जरी पैसे असतील, डोंगर असेल पैशाचा, आणि 4-5 दिवस लग्न आलंय पोराचं, तितक्या पुरतं आयुष्य द्या म्हणा तरी ऐकत नाही. माशी पाखू पाखडे तव हे सरे ग्रास गिळी सत्ता नाही हाती, क्या बात आहे. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, गेली सत्ता नाही हाती, गेली सत्ता नाही हाती. क्षण भंगुर है जाये न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षण भंगुर गिळी सत्ता नाही, गिळी सत्ता नाही गावरान तुपाचा शिरा प्लेट मध्ये, प्लेट सोन्याची आहे, चमचा सोन्याचा आहे, शिरा गावरान तुपाचा आहे, बदाम टाकलेले अण्णा काका. भूक लागलेली आहे, चमच्यात शिरा घेतलाय, ओठापर्यंत शिरा गेला, जिभेवर शिऱ्याचा घास गेला आणि विटेवरच्या मालकान प्राण हरला. तो घास हातमध्ये जाईल एवढ्या क्षणाचा भरोसा नाही, म्हणून आयुष्य गोड गोड वेचायचं. बऱ्याच लोकांचा असं मत आहे, काय नाही पोरापोरीचे लग्न झाल्यावर वारीला येईल. पोरापोरींचे लग्न झाल्यावर वारीला जाईन म्हणणारा पोराला नातू झाला, त्याला खेळवायलाच कोण नाही म्हणले. आता हे इथपर्यंत दूर विचार करणारे लोकांनी, मला असं वाटतंय तुम्ही दिलेला पुरावा आता ऐका. ग्रास गळे सत्ता, घास गिळायची ताकद नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. म्हणून जेवढा चांगल्या कामात वेळ घालता येईल तितका घालत राहा. एकाही संतांनी सांगितलं नाही लेकर बाळ हाकलून द्या. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. समाधारी चोची तयतीला, समाधारी चोची तयतीला. संसार त्याजू नका बनले. बरं, कांद्याला पाणी देत असताना पाणी बंद करून भजनात बसा असंही म्हणले नाही. द्राक्षाला पाणी देत असताना, फवारणी करत असताना ती बंद कर आणि भजन कर असं नाही. ते बंद करून जर भजन करीत असेल तर त्यासारखा नालायक कोण नाही. उलट सोपा पर्याय सांगितला, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम. जाईल भवश्रमात सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रमात सुख होईल
काही म्हणा राम राम हो जाईल भाव श्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही काही म्हणा राम राम हो जाईल भाव श्रम सुख होईल दुःखाचे याला एक क्षणोक्षणात म्हणावं लागेल ना. चौचरणी आपण दोचरणीत धरलं आणि फटकन चौचरणीत नेलं. धरत माणसं लागते त्याला. बाबा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मला असं वाटतं हातातलं काम सोडून इकडं भजनात जाणाऱ्या माणसाला संतांनी मानलं नाही. आहा. उलट कामाला देव मानणाऱ्या संतांना पंढरपुरातल्या मालकांनी स्वतःहून भेटी दिल्या. त्याच्यात सावता महाराज. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी हो अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी हो कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी मिरची कोथिंबीर अवघा पुढं महिला मंडळ पुढं माझा सरका. हरी अवघा झाला माझा हरी कांदा कांदा मुळा भाजी कांदा मुळा सरका मागच्या पुढे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी कांदा मुळा भाजी कांदा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी अरे गाद्यावर बसा. आणि त्या गाद्या तरी काय तंबाखू खाणारे थुकू थुकू खराब केल्यात ना. त्या कोणत्या मंदिरातल्या गाद्या आहेत? हजारो माणसं बसले असतील त्यानं साऱ्या गदळ करून टाकलेल्या आणि त्याच्यावर बसायचा काय मोठाडपणा आहे? सरकार पुढे इथं काही इचुरी गेलीत का? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. 500 जर मेथीच्या जुड्या सावता महाराजांनी बाजारात नेल्या असतील तर 250 घरच्या लोकांची भाजी झाली. अण्णा 250 घरच्या लोकांचं जेवण झालं. किती मोठं पुण्य असेल. आणि या पुण्याची दखल विटेवरच्या मालकाने घेतली. म्हणून काम करण्यात सुद्धा भजन सांगितलं. तुम्हाला जर 5 क्विंटल गहू लागत असतील, तुम्ही 50 क्विंटल पिकले असतील, तर 45 क्विंटल गहू बाजारात गेल्यावर किती लोकांच्या मुखात गेले असतील? व्यवहार हा बाजूला सोडून द्या. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला, त्याच्या व्यतिरिक्त व्यवहार होत नसतो. पण 45 क्विंटल गहू तुम्ही शिल्लक शेतीत पिकवले, रक्ताचा घाम केला, तो घाम मातीत टाकला आणि 45 क्विंटल गहू पिकवणारा शेतकरी शिल्लक दुसऱ्यासाठी, तो सुद्धा हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीचा आहे. काम करणं हा सुद्धा परमार्थ आहे. आणि हे करीत असताना भजन करणं म्हणजे चांगलं बोलणे. भजन या शब्दाची व्याख्याचे चांगलं बोलणे. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. त्याचा जरासा अंतरा खाली गेला तर तुम्ही मदत केली. भजे मला तळता येत नाहीत, पण चांगले झालेले सांगता येतात. मला तुमच्या इतकं गाता येत नाही, पण चुकलेलं कळतंय. तुम्ही लगेच त्याला मदत केली. याचं नाव भजन आहे. एखाद्यानं गुच्छा द्यायला असता, ए ढोरा जरा नेट म्हणणं, अशी गुच्छे देणार लय ढोर झालीत आमच्यात बी, अशी गुच्छेच देते. हा नेट गाय ना. अरे तू बी असाच गात होतास. तू काय भीमसेन जोशीचा चुलताय का चुंबळ्या? हा आईच्या पोटातून बाहेर आला लगेच म्हणलं, लगेच गाऊ लागला. परत या
आहे का नाही? चांगलं बोलणं याचं नाव भजन आहे. हे काम करत असताना जगाच्या मालकाचं स्मरण करायचं, वेळ वाया घालायचं नाही. किती अमूल्य वेळ आहे, किती मोठी माणसं जपली बघा. भारतीय युद्ध पहिलं झालं. मी इथे कीर्तन आपण गेलतो एका गावाला, हा तिथे अभंग घेतला होता. येऊन या काळ बैसला शे उसा झाकीतोशी कैसा डोळे आता भिंगारे. भारतीय युद्धातला भीष्माचार्याचा प्रसंग सांगितला, तोच सांगतो, पण त्याच्यावर एक थोडस कमी सांगतो थोडासा. 113 बाण भीष्माचार्याच्या अंगात घुसले. पहिलं दर्शन पंढरपुरातल्या मालकाने भीष्माचार्य खाली पडल्या अगोदर घेतलं. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने भीष्माचार्यांचं पहिल्यांदा दर्शन घेतलं. खरं तर याच मालकाने मारले, हे तितकं खरं आहे. कारण भीष्माचार्यांना मारायची ताकद कोणातच नव्हती. वाय खोटं करूनही नव्हती. खोटं करून मारता आलं फक्त पंढरपुरातल्यालाच. कारण सगळ्या गोष्टी सपातता येत्यात त्यालाच, बाकीच्या कोणाच्याच सपातल्या नाही. येत्याच्या नाही, योग्याच्या नाही, तप्याच्या नाही, जप्याच्या नाही, अनुरागाच्या नाही, कोणाच्याच नाही, सपातच नाहीत, फक्त त्याच्याच सपातल्या. त्याचंच तर नाव देव आहे. आणि त्या पण 8व्या अवतारातच सपातल्या. म्हणून तर नवल केवढे केवढे म्हणले. त्या 7व्या अवतारात नाही सपातल्या. एका डोक्याच्या केसा इतकं तिरपट वागता आलं नाही 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राला. आणि 8व्या अवतारात कोणीकडे बी रस्ता पूर्वेकडे चाललाय आणि यान पश्चिमेकडे पकडा, तरी पण गाव तयारच तिकडं. ही ज्याच्यात ताकद आहे तो 8व्या अवतारातला जगाचा बाप पंढरपुरातला मालक. मारलं भीष्माचार्यांना, खाली पडले, दर्शन घेतलं. पहिलं वारं घालू लागले वगैरे सगळे उपचार केले. भीष्माचार्यांनी हातातच ओढता येत नव्हते, असे बाण गुतलेले होते हातात. डोळ्यानं सांगितलं, पाहिलं, खुणवलं. मंद आवाजात विटेवरच्या मालकाला संदेश दिला, देवा क्षमा असावी, आता मला बेजार करू नका, माझ्या कोणी पाया वगैरे पडू नका, सगळे बाजूला सरका. मी ज्या दिवशी डोळे उघडीन त्या दिवशी पाया पडा. 113 बाण अंगात. डोळे झाकले, 11व्या दिवशी डोळे उघडले आणि 11व्या दिवशी एक सुंदरस छोटेखानी ग्रंथ विटेवरच्या मालकाच्या हातात दिला. तो ग्रंथ म्हणजे विष्णू सहस्रनाम होतं. चला क्षणोक्षणा सांगायचं मला. सप्तात विष्णू सहस्रनाम असावा. सप्त्यातल्या 3 गोष्टी कमी झाल्या. काही काही बरं, सगळ्या म्हणत नाही. ज्ञानेश्वरी पारायण, गाथ्याचं भजन, विना पहारा, काही काही ठिकाणी इना गुता द्यालेत. जसे रान सांभाळायला गुत देतात ना, असं काही दिवसाला माणसं असं पण म्हणतील, बाळू महाराज 1,00,000 रुपये घे, पण माझ्या बापाचं श्राद्ध तिकडच घाल. हो, त्या 1,00,000 रुपयावर 12 महाजानं पिऊन कोंबडे खाऊन श्राद्ध करून म्हणजे बरं. असं झाल्यावर असा नालायकपणा व्हायला वेळ लागत नसती. हो, अस्वेदा भय जायते अर्थो अनर्थो भय व्याप्ती. हा घाम न गाळता आलेला पैसा माणसाला रस्त्यानं चालू देत नाही, हे नीतिशास्त्राचं तुल्य आहे. हो, मग कर्म न करता एखादा दक्षिणा देत असेल, ती दक्षिणा दारूच्याच दुकानावर नेईल ना, मांसाच्याच दुकानावर नेईल ना, अनिष्ट ठिकाणी नेईल ना, असं शास्त्र सांगते. मी नाही, शास्त्र काय आमच्या आजोबांनी लिहिलेलं नाही. आणि आपल्या संप्रदायात शास्त्राला किंमत आहे, पुराणाला किंमत आहे. पुराणाला, हो, शास्त्राला वाईट म्हणले नाही आपल्या शास्त्रात, पण तितकं मोजित नाहीत. वेदाची चेष्टा केली नाही, पण तितकं मोजित नाहीत. पुराणाला मात्र वारकरी संप्रदायानं गळ्यात घेतलं. पाहावे पुराणी विचारो पाहावे पुराणी विचारो पाहावे पुराणी विचारो. कमनी नाही विश्वास जमनी, कमनी नाही विश्वास जमनी. पाहावे पुराणी विचारो पाहावे पुराणी विचारो. कमनी नाही विश्वास जमनी, कमनी विश्वास जमनी. हो पाहावे पुराणी विचारो पुराण सांगते.
आपल्याकडे पुराणाला प्राधान्य. वारकरी संप्रदायाने पुराण गळ्यात बांधलं. किंमत आहे पुराणाला, पुराणाला किंमत आहे. सुंदरसा विष्णू सहस्त्र नावाचा ग्रंथ देऊन टाकला देवाच्या हातात. सांगितलं देवा झालं काम, आता वेळ आता कारणी लागला. माणसाला बऱ्याच लोकांना वाटतं आपण पैसे लय कमील्यावर मोक्षाला जाऊ. अद्याप नाही. मागच्या 3 आठवड्यापूर्वी घडलेली घटना, एवढी विद्वत्ता कमवली एका माणसानं, एवढी विद्वत्ता कमवली की 8 देशानं, मला वाटते गोल्ड मेडल म्हणतात ना, 8 देशानं बसवलं भाऊ त्या व्यक्तीचा सत्कार केला. बालरोग तज्ञात पारंगत व्यक्ती, इतका बालरोग तज्ञ, छोट्या लेकरांचा डॉक्टर, एवढा तज्ञ की सीमा नाही. काय संसाराचा व्याप वाढिला, काय माणुसकीचा व्याप वाढिला, किती नाविन्य कमवलं. कल्पना करा, आपण ज्यांच्यासाठी वेळ खर्च करतो ती किती हलकट असते त्याचा विचार करा. ती व्यक्ती जात राहिली, फोन केला मुलाला मुलीला, विदेशात होते, अंत्यविधी करायची, त्याने एकच शब्द, नो प्रॉब्लेम, तुम्ही उरकून घ्या, बघू आम्ही एखाद्या महिन्याच्या नंतर सुट्टी भेटल्यावर येण्याचा प्रयत्न करू. ज्या व्यक्तीला 8 देशांनी सत्कार केलाय, 8 देशांनी, नुसत्या भारताने नाही, त्या व्यक्तीनं नाविन्य किती कमीला असेल कल्पना करा, सेवा किती असेल, त्यांच्यासाठी किती मरमर केली असेल. पण जन्म दिलेली हलकट अवलाद अंत्यविधी करता येत नाही. अंत्यविधी करता या अधिकारी लोकांच्या लक्षात आलंय. म्हणून त्यांनी विचार केला, विटेवरच्या मालकाने दिलेला वेळ काही काही कामात तर तो निश्चित जाणारच आहे, पण निखळ राहिलेला प्रबंध हा मात्र त्याच्याच भजनात घालायचा. हा भीष्माचार्यांचा अनुषंग आहे. हे देवा, हे 11 दिवस 22.5 दिवसांचा मरणार आहे मी. यमाला सांगितलं थांब तिथं, थांब तिथं थांब. माणसाला कळत नाही, तारुण्याचा मद असतो, गुडघ्या इतकाली सॉक्स घाली तू, नाही पॅन्ट गळली तरी कंबर बांधून घे तू, असू द्या औपचारिक. ते काय त्याला आता आम्ही धोतर घालत म्हणून पट्ट्यावाल्याला काऊन चेष्टा करायची आहे का नाही, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण सळसळ त्या रक्तात असं त्याला वाटतंय की यम आपल्याला विचारणारच नाही, तू त्याचा आज आहे काय, तुला कसं काय नाही विचारणार, नालाय का. वेळ हा टळलेलाच नाही, निश्चित 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 तो घालतोय. भीष्माचार्याने 1000 नावाचं स्तोत्र सुप्रत केलं. हे स्तोत्र हातात घेतल्याच्या नंतर जगाच्या मालकाचे डोळे पाझरले. संजय बाजूला होते, विदुर बाजूला होते. विदुराच्या लक्षात आलं, स्वतःच्या नावाची स्तुती पाहिल्याच्या नंतर देवाला आनंदाश्रू आले असतील, कारण देवाच्या 1000 नावाचं स्तोत्र केले. देवाला असं वाटलं असावं की माझी स्तुती केली याच्यामध्ये, म्हणून देवाला आनंदाश्रू आले असावा, असं मत संजयाचं होतं. संजय त्या परीक्षेत नापास. संजय सामान्य नाही, व्यास कृपा दीपकू संजय झाला. व्यासांची कृपा होती संजयावर. विदुरानं विचारलं, भगवान का म्हणून दुःख व्यक्त करता. जगाच्या मालकानं सांगितलं, काका, विदुराला काका म्हणायचे, काका मी सगळ्यांना तोलून मोजून आयुष्य दिलेलं आहे, माझी माणसं मी कामाला लावलेली आहेत, पण अशी ठराविक लोक आहेत मिळालेल्या आयुष्याचं सोनं करणारी, त्याच्यात भीष्माचार्य. 113 बाण अंगात घुसलेत. कल्पना करा, दाढ दुखायला भजन करा वाटतं जगताप काका, होय अण्णा करावं लागतं, करता येते. डोळा दुखायला, पोट दुखायला, कान ठणकायला, हातपाय ठणकायला, करता येते नाही, करतात कराच वाटत नाही. सगळं व्याधीकडं. 113 बाण अंगात गेल्यावर किती दुखत असेल कल्पना करा बरं. एक काटा मोडा, पायी काटा, व्यथा, जीव वर इथपर्यंत दुखतं का नाही, अरे बाप रे, आई ग काटा दुखलं, चाव मुंगी चावू द्या नुसती, किती वेदना. 113 बाण अंगात. विचार केलाय 22.5 दिवसाला यम पाय त्याला बसलाय, सगळ्याला बसलाय. इथं बसलेला एकही वाचणार नाही, म्हणजे मी तर उभा नाहीच ना, मी पण बसलेलाच आहे तुम्हाला सोडून. सगळ्याला जायचंय, सगळ्याला.
पण देवानं सांगितलं मला रडू याच्याकरता कोसळलं विदुर काका, की मी दिलेल्या आयुष्यातल्या काही क्षणाचा पुरेपूर फायदा घेतला. 1000 नावाचं स्तोत्र केलं, ते एकट्यानं जरी केलं असेल तरी. पण आज आपल्या संप्रदायाचा दंडक आहे, सप्ताहात विष्णू सहस्रनाम नाही असा सप्ताहच नाही, आणि ज्या सप्त्यात विष्णू सहस्रनाम नाही तो सप्ताहात नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. ह्या 2-3 कामाचा कथेनं चुरगाळा केला. कथेनं आमच्याकडे भागवत आहे म्हणून ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन नाहीच. भागवत सुरू होते 1ला. एक जरी माणूस पारायणाला बसला तर सप्ताह ज्ञानेश्वरीचं आवर्तन व्हावा. 5 जरी अभंग गाथ्याचे दुपारी घेतले तुमच्यासारख्या संप्रदायातल्या माणसाला बोलून 5च, तरी पण अभंगाची वर्णी सुद्धा लागती. नियम होते, विना उभा असावा. अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्याला नाव देता येते. त्या सप्ताहात विना असला पाहिजे. विना वाजिणाऱ्यानं 24 तास रामकृष्ण हरी म्हणा. जवळच त्याचा जोंधळा पेरलेला होता, ते विना घेऊन पाक राहून लागला. हे रे तू बे हाणला कुठला, तुझी बसायची जागा अशी हाणायला पाहिजे की तो 2 महिने उभ्यानच खावा. बसतात नाही हो, इतकी लाल करायला पाहिजे, इतकी लाल. एवढा असला सांग काय नाविन्य आहे संप्रदायात. 11 दिवस डोळे झाकले, 11वा दिवस संपायच्या आत डोळे उघडे आणि ग्रंथ देऊन टाकला. शंका एक 4 वाकाची, आणि शंका गोड आली पाहिजे. म्हणे भीष्माचार्याचे हात बांधलेले आहेत, म्हणजे बाण लागलेले. वाणी गोड आहे, वाणीने 1000 नावाचं स्तोत्र पडलं. लिहिलं कोण? महाभारत नावाचा ग्रंथ 1.25 लाख श्लोकाचा आहे. तसे महाभारताचे श्लोक खूप, पण त्याच्यातले बाजूला काढून ज्याचं एक पुराण तयार केलं, ग्रंथ तयार केला, ते महाभारत आहे. ते 1.25 लाख 1.25 लाख श्लोकाचा ग्रंथ आहे. श्रीमूळ वेद व्यास भगवान 1.25 लाख भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन. जयदेव जयदेव जय श्री पांडवा. धर्म भीमार्जुन नकुल सहदेवा. 1.25 लाख हे श्लोक व्यासांच्या मुखारविंदातून पडले आणि विघ्नहर देवता गणेश बाप्पानं लिहिले. तै सहस्राम नामने स्थितेषु येनाराध्य भयजायो. गिरिजासुतेन प्रदत्तानां तथां ब्रह्मकन्यान् वरदायिनी. येन पारणिरो न जाया गणानां त्वां गणपते. 1000 नावाचं स्तोत्र. गणपती बाप्पा आरोडेत बाजूला. आरोड आरोड आरोड. काय ताकद असेल. ज्या व्यक्तीला मिळालेल्या आयुष्यातला तो वेळ शिल्लक वाया जाऊ देता कामा नये, याची दखल विटेवरच्या मालकानं घेतली असेल नवल नाही. तुमचं आमचं विघ्न दूर करत्या गणपती बाप्पानं लेखणी हातात घेतली आणि त्या स्तोत्राचं लिखाण स्थिती झाली. हात तर बांधलेले आहेत. ताकद कशाची आहे? वेळ वाया घातला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भीष्माचार्यासारखी व्यक्ती अंगात 113 बाण घुसल्या, आईगन बाईगन दुखायलन, थकलोन, हाडं दुखायलेत, इकून रक्त गळायले, हे म्हणण्यापेक्षा 1000 नावाचं स्तोत्र करण्यात वेळ घातला. यालाच म्हणायचं पहिलं नुकसान होती करावा विचार. नुकसान होती करावा विचार. नुकसान होती करावा विचार. नुकसान होती करावा विचार. करावा विचार. हम जुगू करावा विचार.
वेळ कारणी लावला. कर्णाला शेवटचं 2.5 मिनिटाचं आयुष्य शिल्लक होतं, फक्त 2.5 मिनिटाचं. अधिकारी कर्ण. महाभारतातले नरकेशरी ठराविक लोक होते. त्याच्यापैकी नाविन्यपूर्ण समजणारी 2 लोक होती, एक भीष्माचार्य आणि दुसरे कर्ण. क्रमांक 3 येईल. महाभारतातल्या सगळ्या लोकांना युद्ध कौशल्य शिकवणारा व्यक्ती द्रोणाचार्य 3ऱ्या क्रमांकावर. का 3रा क्रमांक आला? कारण लाहोर चित्र धरणाऱ्याच्या पोराच्या विरोधात गेले म्हणून दुसऱ्या पुराणाने थोडस गालबोट लावलं द्रोणाचार्यांना. हो. शेवटच्या टप्प्यात काही वेळ लहान मोठा समजण्यातच घातला. म्हणून चिरंजीव पोरग, अमर पोरग, यम ज्याला मारूच शकत नाही. महाराज मोबाईल ठेवून द्या. विठाला 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 यम मारूच शकत नाही अशा पोराच्या आबा कायम स्वरूपी कपाळातून पुहात होता अश्वत्थामा. तुम्ही अंगठा कापलाय का गरीबाच्या पोराचा? होतं लाहोर चित्र धरणाऱ्याचं पोरग. काय करायचं तुम्हाला? अहो मोठे पण असं समजलं पाहिजे. बाळू महाराजाचं पोरग कीर्तन करते, काय नवलाची गोष्ट आहे? सारा महाराजचं चापलाय त्याच्या बापानं. आणि बाळू महाराजाचं पोरग कीर्तन करतं, काय मोठी गोष्ट आहे? शिक्षकाचं पोरग शिक्षक झालं, काय नवलाची गोष्ट आहे? कलेक्टरचं पोरग तहसीलदार झालं, काय नवलाची गोष्ट आहे? दारू पिणाऱ्याचं पोरग महाराज झालं, त्याची पाठ थापटिली पाहिजे, पाठ. ऊस तोडणाऱ्याचं पोरग कलेक्टर झालं, त्याच्या माय बापाच्या पाया पडलं पाहिजे. काय पोरग रत्न जन्माला घातले. अर्जुन धनुर्धारी व्हा, काय नवलाची गोष्ट आहे? अहो विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही असा जगाचा बाप स्वतःची बहीण त्याला देऊन टाकतोय. भावान सोयरीक दुसऱ्यासोबत केली, याला संन्याशी केलं आणि बहीण चोरून न्यायला लावली. तो आज संन्याशी होनी जनी, चोरून नेली माझी भगिनी. यानंच भगवे कपडे घातले त्याला आणि मी म्हणलं आमची ताई पळून. असं मी सांगतो का? हे मी लिहिलं का अण्णा? शास पुराणे 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 पुराणे. त्यार्थी अर्जुन अधिकारी किती असेल कल्पना करा ना. तो परंपरेतला व्यक्ती आहे ना. मग त्या अर्जुनाला शिकवणार आहे मी. इथं द्रोणाचार्याला थोडस, द्रोणाचार्याला वाईट म्हणायची माहिती आहे की नाही? हा नाही नाही. सकाळी सकाळी द्रोणाचार्यांचे पाटे ब्राह्मण मुहूर्ता द्रोण प्रवास जायते त्रिनाशदिनत्रय भया. सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर स्नान केल्याच्या नंतर 11 वेळा द्रोणाचार्याचं नाव घेतल्याच्या नंतर अनिष्टो भय व्याप्ती जना 3 दिवसाचं पाप संपत असते. पण तुम्ही म्हणताल कोणते पाप? खिशे आणताना पुन्हा द्रोणाचं नाव घेताना आज कसं होईल? यम इथून कापीन ना आपल्याला. काही काही ठराविक पाप आहेत, कळत नकळत झालेली पाप संपत असतात. नाही तर माणसं तेच पुरावा. बाळू महाराज म्हणले आता काहीच हरकत नाही, आपण मस्त दोघं दुसऱ्याचे बैल चोरू. हा आणि सकाळी आंघोळ करून द्रोणाचार्याचं नाव घेऊ, असं नसते होत. तो एकलव्य, त्याचा अंगठा कापला, दुःख झालं जीवनात. म्हणून 3रा क्रमांक द्रोणाचार्याला. चला 2.5, 3.5 मिनिटाचं आयुष्य शिल्लक आहे. त्या काळामध्ये एक महाराज आलाय. इथं बसलेल्या सगळ्या सज्जनांना सांगतो, ते दिसायला महाराज होतं पण महाराज नव्हतं. ते पंढरपुरातला मालक होता. याला भारतीय युद्धातला नरकेशरी म्हणतात, भारतीय युद्धातला शुभ म्हणतात. युद्ध करण्यातला, युद्ध कौशल्यातला, मानवातला शुभ आहे. मग हा शुभ आयुष्य जोपासण्याच्या पाठीमागे किती तत्पर आहे हे तपासायचं होतं. पंढरपुरातल्या मालकाला तपासायचं होतं. मग शेवटच्या 3.5 मिनिटाच्या काळात अण्णा त्याचे दात मागण्यासाठी जगाचा मालक महाराजाच्या रूपात आला. कर्ण फिरता समरांगणी, कर्ण फिरता समरांगणी, कर्ण फिरता समरांगणी, कर्ण फिरता समरांगणी. पाने व्यापी येलारणी, पाने व्यापी येलारणी, हो पाने व्यापी येलारणी, पाने व्यापी येलारणी. माघची पाडोनी तेथे दात दयाचे,
सोन्याचे दात कर्णाला. आता लोक म्हणतात विज्ञान पुढे गेले. मी दोन्ही गोष्टी सांगतो तुम्हाला. सोन्याचे दात उपजता नसतेत असं जर कोणी म्हणत असेल तर 10,000 वर्षापूर्वी दात बसणारा डॉक्टर होता, हे तर मानावंच लागेल ना. हे कुठे का ना नाही. आणि मग 10,000 वर्षापूर्वी दात बसणारा डॉक्टर नव्हता तर कर्णाला दात उपजता सोन्याचे होते, हे मान्य करावं लागेल. किती टोक या संप्रदायाचं. पण काय झालं माहितीये का आपल्याला, घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांगनीट. बायकोनं गावरान तुपात पुऱ्या तळल्या, त्यो खाईनं सुंबळ्या, आणि तिकडच्या खाल्ला साऱ्या रोडचा धूळ बसलेली. आमच्या बाजूला आचारी राहत होत पहिलं, आता नाही. या म्हणला महाराज तिकडे गप्पा करायला गेलो, 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याचं सगळं झालं बघा पद्धतशीर, काय काय करायचं त्याने केलं. त्याला त्या खिचडीवर खाची काय असते ना, ते काय करीत असतील, आमटी म्हणा कढी म्हणा काय, आबा ती करायची. मीठ संपलं आणि गिऱ्हाईक तास बसलो, म्हणला मीठ कव्हा ना. पोराला दटू लागलं. पण ती कढी केली, ते काय आमटी करायची केली, लोक खाऊ लागले. म्हणलं मीठ संपलतं ना. ते म्हणला इथंच प्रयोग केला. 24 दिवस झालं म्हणला बनेला अंगातली काढीत नव्हती, आणि ती बनेल त्याच्यात टाकली, एकदा उखळली की मिठाचं कामच झालं म्हणला. आणि गावरान तुपातल्या पुऱ्या खाईन आणि बनेल उकळलेली आमटी खालाय तिथं, काय झकात झाली. म्हणला वा ए रे आमटी आहे. चांगल्या वड्यात दाबायला पाहिजे, ते अंजेशी बी घालायला पाहिजे. नालायकाचं कळस आणला कुठला. ब्रह्मांडाचा मालक हरी तू निष्ठुर निर्गुण. बरे हे वाक्य काय गांजा फुक्याचं थोडंच आहे. अधिकार देवाला जॉब विचारलाय, निष्ठुर असतो. त्या ठिकाणी दात मागितलेस कर्णाचे, आहे का कोणी दाता. वेळ किती गोड वापरला बघा, किती वेळेचा फायदा घेतलाय, किती वेळेचा फायदा. दाता आहे का म्हटल्याबरोबर डोळे उघडे. मी याच्यापूर्वी वेगळं सांगत होतो, आज वेगळं सांगेल. कोण व्यामकाम का व्यक्ती, सोनं पाहिजे. कर्ण अशा ठिकाणी पडले होते, त्या ठिकाणी 5-5 किलो सोन्याचे मुकुट बाजूला होते. मागणार बी किती रगिले पान. मग याला सोनं पाहिजे, याने एखादा मुकुट नेवा ना बा. पण ते महाराज गुणाला परिपूर्ण होतं काका रतन भाऊ. महाराजानं मागून खावा, उचलून नाही न्यावा. म्हणून मागितलं पाहिजे, उचलून न्यायचं नाही. उचलून नेणं ही चोरी आहे, मागणं हा धर्म आहे. वेळ आली असेल मागायची, मागू नये तरी पुढचा देत नाही, शेपूट हालून घ्यायलाय. लाचारेच, लाचारी नाही करायची. मागणं हा धर्म आहे, पण गोंडा घोळून मागणं याला लाचारी म्हणतात, आणि लाचारी संप्रदायात पोषक नाही. भिक्षां देहि मा. श्रद्धेनं तिनं मुठभर दिले, ते अश्रद्धेनं घेऊन घरी जाय. तिनं पुन्हा म्हणला 2 पायल्या गहू दे. लाचारेच. मुकुट पडले सोन्याचे, उचलीत नाही ना. त्याच्या इतकं चतुर कोण आहे. देव चतुर, देव चतुर. आणि त्यानं वेश महाराजाचा घेतलाय ना. महाराजाचं नाव कसं घालीन ते. आता महाराजाच्या वेशात येऊन महाराजाचं नाव घालतील, ते भाग सोडून द्या. ते काय काय घालतील त्याच्यात मेळ नाही. आणि यायला सांभाळणाऱ्याला पण नरकाल नेतील. यायला जे सांभाळतील का ते पण नरकाल जातील. या बा नालायक परमार्थ करणाऱ्याला जो माणूस बोलून पैसे देईन त्याच्या 42 कुळ्या मातीत जातात. असा पुरावा मला सापडला. तुम्ही कुठलंही कर्म करा, जगदंबेचे उपासक असाल, एखादा विधी करीत असाल,
आणि तो विधी जर दारू पिऊन पुढच्यान केला आणि तुम्ही जर त्याला पैसे दिले तर त्याच्या इतकं पाप जगात कुठलं नाही. तुमचे पितर पडा नरकात पडणार असं शास्त्र सांगते. अदप्पाते भयस्थितो अकर्मो कर्म मुच्यते कर्मणायाम शास्त्रमुच्यते भयानाम तद्राम शास्त्र ते भयः अनिष्टो भयज्जनः पितृलोकं भवस्थितो रवरवं पचन्ति रहं रुधिरः नैवं गांजा कसम लिखितम. काही काम करा तुम्ही अनिष्ट. तुम्ही एखाद्या माणसाला श्रद्धेनं 100 रुपये दिले आणि त्यानं त्याची जर दारू पिली आणि लेकरा बाळाला जर घरी जाऊन मारलं तर 100 रुपये देणाऱ्याच्या बोकांडीवर ते पाप बसते. पैसा तुमच्याकडे लय झाला ना असा उकांड्यात टाकू नका. त्याच्यासाठी शास्त्र आहे. अनाठाई खर्चायचा नाही. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. जीव कोणालाही घाला आत्मा आशीर्वाद देत असतो. पण पैसे देत असताना अनाठाई जाता कामात नाही असं शास्त्र आहे. अहो धर्माचा एकच अनाठाई गेला तेव्हा रुपया तर नव्हतात ना. कवडी दमडी खडका लालपई डबल पैसे तुमच्या लहानपणी होते किंवा तुमच्या जन्माच्या अगोदर असतील अण्णा डबल पैसे. पण खडका दमडी त्या काळातली गोष्ट. तर एक खडका किंवा दमडी दिली असेल मग किती कवड्या एकत्रित टाकल्या. आता ते डोकंही लावू नका तुमच्या. ते कशाला जाऊ द्या. मला ना दे ते वाचवायचं म्हणून आहे. तुम्ही नका त्याच्यात पडून. तुम्ही लय डोकं लावता तर मला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. त्याच्यामुळे ते तुम्हाला येत नाही तेच बरं आहे. आमलं बसताल तरी आमच्या पुढं. एक खडका दमडी दिली चुकीच्या माणसाला. जाळ इनलं फाटलेलं प्राण वाचणाऱ्या माशा मेल्या आणि म्हणून धर्माची 4 बोट नरकात गेलते. मिळालेल्या चांगल्या आयुष्यामध्ये 2.5 शब्दच खोटं बोलले. विटेवरच्या मालकानं सांगितलं धर्मा तू कधीच खोटं बोलत नाही ना. मग 2.5 शब्द खोटे का बोलला. एक पुराण 3.5 शब्द सांगते. 3.5 शब्द किंवा 2.5 शब्द इतकंच खोटं का बोलला. म्हणून तितका आयुष्यातला तितका 3.5 शब्दाचा काळ वेळ खोटा घातला. म्हणून सगळं शरीर वैकुंठाला अमरत्वाला पण अंगठाच खाली राहिला. वदविले मुखे नारायणे अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. शास्त्राच्या प्रणालीचा पुरावा सिद्धांत किती गोडी लक्षात घ्या. खोटं बोलायला लावलं कोणी येणच. वदविले मुखे नारायणे धर्मा. धर्माच्या मुखातून नारायणाने खोटं वदवलं म्हणून भजन करणाऱ्याला दिल्लीची गादी भेटली. ही झाली फलश्रुती. पण नारायणाचं ऐकून खोटं बोललेल्या धर्माला अंगठा खाली सोडावा लागला. ही झाली पापाची परिस्थिती. तुम्हाला सांगतो कर्म चुकल्याच्या नंतर मिळालेल्या वेळामध्ये वायफट ठिकाणी घातलेले क्षण देवाच्या बापाला सुद्धा चुकले नाही. 7व्या अवतारात जगाचा मालक प्रभू रामचंद्र या अवतारात आला. पण तिथं 2 कामं चुकले. त्या कामामुळं जगाच्या मालकाला बिना चपलाचं 14 वर्ष 22 दिवस फिरावं लागलं. कर्मे श्रीराम वनवास केला. कर्मे श्रीराम वनवास
अक्षय पावला योग घडला गीता देवी कर्म बलवंत झाला ते राख कर्म बलवंत झाला ते राख योग घडला गीता देवी झाला तेरा मनमथ झाला तेरा तताम देवेशम धरायाम धरेषु दृश्याम मानवेशिम तताम निष्ठो अनिष्ट कर्माणाम नाविन्यम परा भूतम दयाम सृष्टिक्य. हे देवा, तू जगाचा बाप जरी असशील पण मानवी रूपात मृत्यू लोकावर आल्यावर तुला सुद्धा नियमाचे बंधन आहे. काही वेळापुरता तू वेळ वाया घातलास आणि त्या वाया घातलेल्या वेळात अनुचित प्रकार केला म्हणून वेळ वाया घातला. म्हणून चपला बुट घालायला पाय द्यायचेत. चपला किती भारीच्या द्याच्या हा लांब विषय सोडून द्या. बुट किती भारीचे द्याचेत हा विषय लांब सोडून द्या. पण बुट चपला घालायला पायच द्याचेत का नाही द्याचेत हे तुझ्या हातात आहे. पण तुला चप्पल घालता आली नाही नर देवा, वेळा अनाठाई घातला. नामा म्हणे कर्म रेखा देवाधिका चुकेना देवाधिका चुकेना देवाधिका चुकेना देवाधिका आपल्या अभंगाला बसणार हे पोषक नाही, पण मी याच्याकरता सांगतो. कर्म तर आबादेवाला चुकलं नाही, पण मी याच्याकरता सांगायला लागलोय. कर्म कधी उद्भवतंय? रिकामा वेळ मिळाल्याच्या नंतर माणूस अनुचित प्रकार करतो आणि अनुचित प्रकार केल्याच्या नंतर निषेध कर्म बोकांडीवर नाचतंय. वाक्य कळालं? मग हा रिकामा भेटलेला वेळ, रिकामा भेटलेले क्षण, रिकामे भेटलेले पळ, रिकामे भेटलेले निमिष, रिकामे भेटलेले बव, रिकामे भेटलेले करण, हे जर आपण चांगल्या ठाई खर्च केले तर महाराज कशाला म्हणले असते क्षणोक्षणाची विचार करा असं म्हणलेच नसते ना. आपण वाईट ठिकाणी वेळ घालतो म्हणून विचार करा. 3.5 मिनिटाचं आयुष्य करण्याला हेच चालू होतं. कधी कधी मला जागेवर आणि जा नियमानं आपला टाइम संपला अण्णा, पण नाही पुढे सरकतो, काळजी करू नका. कीर्तन कमी केले की अण्णाचं दुखतं. अण्णा म्हणते महाराज मी लांबून येतो. बरं बरं खरंच आहे ना, यायला पैसे मला पैसे, तुम्हाला काय? तुम्ही पैसे खर्चून आले नो. मला पाकिट डिझेल काकाचं खर्च होत असते कधी कधी मी रेल्वेने आलो की. मग श्रोत्यासाठी आपण 10-5 मिनिटं दिले, काय हरकत आहे. एक महाराज म्हणला नाहीच देणार, संध्याकाळीच मेला. तुम्ही याला बी हसायली. बर कोणाच्या हातात आहे सगळं हे दाबायचं? त्याच्याच हातात आहे. आजच्या या आहेर परिवार सगळ्याला पत्रिका कसं देऊ शकेल मला सांगा बरं. नाव कळाल्याबरोबर रतन भाऊ आले. अण्णा बऱ्याच ठिकाणी पत्रिका पाहिल्यावर तुम्ही येतात. तुम्हाला तो माणूस काय पोचू शकतो, काय शक्य असते, पण श्रद्धा असती. चला ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष ऐकायला भेटतो आपल्याला. म्हणून संप्रदायातल्या माणसानं कधी कधी कीर्तनात 10-5 मिनिटं वेळ द्यायला पाहिजे. पानपट्टीवर उभं राहून वेळ देतो गुटखा चोळूस तर नाही, इथे जरा चांगला चविष्ट गुटखा होतो. तुला यम असा घोळीन सुपारीवानी, हो असा घोळीन तो रक्त कोणीकडे पांगायला यमाला सुद्धा सुधारायचं नाही. वेळ चांगल्या ठिकाणी देत जाईन सोमळ्या. मला सोनं पाहिजे,
मागणारा किती तात्विक आहे, देणारा बी किती तात्विक आहे. नुसता क्षणोक्षण इतकाच विचार करायचा नाही बरं का. तुकोबाराच्या अभंगात आपल्याला बोलायचे, पण कधी कधी याच्यातले बाकीचे पुरावे लक्षात घेत जा. हो या बा, आंबा रसाला गोड आहे, पण कोय वाळील्यावर भाजल्यावर मधली बिले गोड आहे. झोपेतून उठल्या गुळण्या केल्यावर आंब्याची कोय भाजलेली खाल्ल्यावर सुपारीच्या पलीकडची मुखशुद्धी करते. कधी कधी ते बी घ्यायची, रसापुरतात बघायचं नाही. सोन्याचा ढिगाल पडन. काही काही राजाचे बोट तुटलेत, मुद्रिका कुठं पडल्या तिथंच. काहीचे हार तुटले, कुठं पडले हिऱ्या माणिकाचे हार तिथंच. डोके तुटले, मुकुट कुठं पडले तिथंच. पण मागणारा इतका अधिकारी आहे, ते उचलून घेत नाही. आहेर बी तुमचं चालणार आहे ना, हे बी आहेरच. आणि देणारा इतका हुशार, बोट तुटल्यामुळे मुद्रिका गेल्या, गळ्यातल्या माळा गेल्या, मुकुट कुठं पडलाय माहित नाही. पण देणारा सारथ्याला म्हणला दुसऱ्याचं देऊ नये. हा, दुसऱ्याच्या पंक्तीत आपण वाढायला मदत करावा, पण मह म्हणून नाही. आज पुऱ्या तळायल्यात, आहेर कुटुंबियानं तळल्यात. माणसाची रेलचेल झाली, 2-4 तरुणाईनं बकेट जर घेतले, टोपले घेतले वाढायला, काय हरकत नाही. पण या कुटुंबाचं नाही, आपण पुऱ्या आणलं असं नाही. ते आपलं होऊ शकत नाही. ते दुसऱ्याचं दान करणं हे निषेध. हा, याचाही दुसरा पुरावा आहे कर्णाच्या बाबतीत. तुम्ही पुन्हा काड्या करताल. एका जागेवर गिरगावकर असं बोलला होता. माणसं वकील नाहीत, पण चावणं गेल्यावर ज्यानं माळी घातल्या का तिला इचकित येत. कर्णानं एकदा दुसऱ्याचं सोनं दान केलं, पण त्याच्या पाठीमागची भूमिका काय लक्षात घ्या. दुर्योधनाची बायको, काय नाव होतं तिचं, भानुमती, ही देवदर्शना करता चालली. हे असं मधात लांबलं की कडवं लांब होतं बघा. लय नाद माणसाला असतो, मधात काहीच पेरायचं नाही, बांधकोरीन. भानुमती देवदर्शना करता चालली, सोबत तिच्या सासूची दासी होती. तिच्या सासूच्या दाशीचं नाव होतं कांतीप्रिया. महाभारत वाचीचा कधी कधी. आणि तुम्हाला सांगतो, मी नेहमी बोलत असतो, हल्लीच्या जगात जगण्यासाठी महाभारत अत्यंत गरजेचं आहे. त्या काळात एकच रावण होता बरं, म्हणून राम एक पोषक होते. आता लय रावण झालेत, म्हणून महाभारत गरजेचं आहे पाठ असणं. क्षणोक्षणाला पावला पावलाला रावणाची संख्या आहे. म्हणून या इंटरनेट जगामध्ये धावत्या युगात कसं जगावं हे महाभारताचे पुरावे अत्यंत पोषक आहेत. रामायण वाईट आहे असं नाही. हा, ते घरात कसं वागावं हे रामायण शिकवते, आणि जगात कसं वागावं हे महाभारत शिकवते. कांतीप्रिया नावाच्या दाशीकडे बघितलं. कर्णाला बघायची गरज नव्हती, पण बघावं लागलं. समोरून एक महाराज आलं. हे बी महाराज पंढरपुरातलंच होतं. 2 गोष्टी सांगणार क्षणोक्षणा कर्णाच्या. पंढरपुरातलाच महाराज. महाराजानं सांगितलं, कर्ण महाराज, यज्ञ चालू आहे, त्या यज्ञामध्ये अन्नदान करायचंय, अर्थसहाय्य करावं लागतंय, मी तुमच्याकडे आलोय. कर्णानं सांगितलं, मी भाकरी दुर्योधनाच्या खातोय. कशा करता? त्याच्याकडे परचक्र जर आलं तर त्या परचक्रापासून त्याला वाचवावा, येणाऱ्या अरिष्टापासून, संकटात, युद्धातून त्याला वाचवा, याच्याकरता मी त्याच्याकडे राहतो आणि त्याच्या घरच्या भाकरी खातो. महाराज हुशार होते. महाराजाने विचार केला, ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम किती नीट करतो हे तपासायचं होतं. तुम्ही पुन्हा म्हणताल, कर्ण पळड्यावर दुसऱ्याचे मुकुट देत नव्हता, आणि इथं तर दुसऱ्याच्या बाईचं सोनं दान दिले. हे नंतर आपली वकालत जागच्या जाग्यावर असा. मला द्रव्य पाहिजे. कर्णाने सांगितलं, मी दुसऱ्याच्या घरी चाकरी करतोय, येऊ का मी? पण कर्णाच्या लक्षात आलं, आपण ज्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्यामध्ये आलेला अतिथी एक साधू तसा जाऊ नये. महाराज खरा आहे का खोटा कळाला नाही, पण त्याचं तेच पाहिल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाशाला लाजवीत होतं. इतका तेजस्वी महाराज आहे. त्या अर्थी महाराज नसून पंढरपुरातला आहे हे तर कर्णाला माहीतच झालं. हुशार होती ती लोक, येडी नव्हती ना, येडी नव्हती. थांबा म्हणले महाराज. ए कांतीप्रिय जी, राजकुमाराच्या धर्मपत्नीच्या अंगावरचे दागिने काढा. रस्त्यात भर चौकात दागिने, दिल्लीच्या राजाच्या सुनाचे. तुम्ही लग्नात बायकोला म्हणा, पाहुण्या रावण्यात दी एकदानी सोनाराची तर ठवाची,
जर तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक केलात मला बाळू महाराज म्हणू नका. बायकोची तुमच्या बायकोची अक्कल आहे का तुम्हाला? पाहुण्या राहुण्यात मागता तुमची अक्कल गुंग झाली, इतकुसं कळत नाही. ते म्हणलं हो ना, त्याच्यामुळे तू या संग लग्न केलं. कळालं असतं नसतं केलं, कळाल्यावर दुसरी संग केलं असतं. लोय बायका सहजच बोलतात. आमची एके दिवशी म्हणली होती मला, माय तुम्हाला कळतच नाही, मी 7-8 दिवसाची पाकिटं घरी नेलीत नाही. ती म्हणली होईन पाकिटं काय झालं? म्हणलं मला कळत नाही, खिशात टाकता टाकताच खाली पडायले. सगळ्याचा बाजार करताल तेव्हापासून मला पुन्हा म्हणलीच नाही तुम्हाला कळत नाही म्हणून. सहजच बोलत आहेत, कशा हसत आहेत बघा ना. सहज बोलतात, पपेश बापाला कळत नाही. भर चौकात राजाच्या सुनाची दागिने काढे, गळसरी मंगळसूत्र ठेवलं, बाकी सगळे दागिने काढे, उपारण्यात गाठुडं बांधलं, महाराजाला देऊन टाकलं. घरी गेली मालकाला सांगितलं, आपल्या घरच्या भाकरी खाऊन त्याला कामावर ठेवले, मला त्यानं रस्त्यात दागिने काढे. काय केलं दागिन्याचं? एका महाराजाला दिलं. हुशार होता शकुनी, फक्त नालायक होता. काही माणसं हुशार आहेत पण धूर्त हुशार आहेत. या धूर्त हुशारीला चालत नसते. शकुनी इतका हुशार होता, इतका हुशार होता. कशा करता माहिती का? फक्त कटकारस्थान करण्यासाठी. शकुनीनं तितकं तत्व विदुराला विचारलं, कर्णानं दागिने आमच्या भाच्याच्या बायकोचे काढून दिले, याबद्दल दुमत काय काय मत आहे? तर विदुर काकानं सांगितलं, कर्ण हा तुमच्या राज्यातल्या भाकरी खातो, या राज्यातला येणारा साधू विनमुख जाऊ नये या नात्यानं इथल्या भाकरीचं वचन पूर्तता आपण ते फेडावं म्हणून दुर्योधनाच्या पत्नीचे दागिने दान दिले. याचं पुण्य इकडे तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग हे ऐकल्याच्या नंतर ती वटवटच करू लागली ना भानुमती. हो, आपल्या भाकरी खाऊन मला रस्त्यात दागिने माझे काढून दिले. तर दुर्योधन म्हणला, नशिबानं पुढच्यानं धन मागितले म्हणून तू हे दागिने दिले, त्यानं जर बाई मागितली असती तर तुला दिलं असतं. तेव्हा ती गपचूप बसली. काय काय वेळ, किती वेळ कामात आणणारी माणसं आहेत. तितक्या वेळात काय सुचलं असं कर्णाला, हिचेच दागिने काढून द्यावा, दुसऱ्याचे कसे देऊ नये. हा वेळ आहे. दात मागितले, आपलं सोनं मागितलं, पण द्यावं कुठलं? लक्षात आलं त्या 3.5 मिनिटाच्या काळात. वेळ किती मोजका आहे, लक्षात घ्या ना, किती मोजका वेळ आहे. आणि मग सारथ्याला सांगितलं, दात पाड. याच्या पुढचा वेळ लय महत्वाचा आहे. अर्धाच मिनिट वेळ शिल्लक आहे. 30 सेकंद. पळा पळा परधरती हाम चक्षुहिताय चह यज्जायते त्रियाम पूज्या भवस्थितेशी. याचा अर्थ 30 डोळ्याच्या पापण्या एकमेकाला चिटकतात असे 30 प्रकार, 30 क्षण आपण शकन म्हणू त्याला. तितकाच वेळ शिल्लक आहे. आणि तेवढ्या वेळात दात काढले, हातावर दात घेतले. घ्या महाराज. महाराज लय चतुर होते. आवाज थोडा मोठा करा. लय चतुर महाराज, इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर. त्या महाराजानं कर्णाला सांगितलं, तुम्ही शेवटचे श्वास मोजित असताना स्वतःच्या तोंडात बाणाची तिवई घातली, दात पाडले, मला सोन्याचे दात द्यायले, पण रक्त लागलेलं धन मी घेत नाही. आता वेळ किती गोड कमवला बघा ना. तितक्या वेळात लक्षात घेतलं, काय देवा, अरे मरता मरता दान करण्याची संधी आली रे, पण ती मातीत जाते. शूर हा रडत नसतो. सती जाणारी स्त्री मालक मृत्यू पावल्यावर रडत नसती, आणि क्षत्रिय मरताना रडत नसतो. याचे 2 कारण सांगतो. क्षत्रिय रडत याच्या करता नसतो, वाचला तर राज्य, मेला तर स्वर्ग आहे. आणि सती का रडत नसती आबा? सतीला माहित आहे, मालक जरी गेले असतील तरी मालकासोबत आपल्याला वैकुंठात जायचंय, त्याच्याकरता रडायचं कशाला? ती सती जात होती. म्हणून कर्णाला रडू आलं. ते मरण्याचं नाही, आपल्याला जाता जाता दान करता येत नाही. पण राहिलेल्या 6 सेकंदात वेळ किती कारणी लावला. त्या 6 सेकंदात अलीकड हात घेतला आणि डोळ्यातलं पाणी दातावर सोडलं. 2 सेकंदात दात धुतले आणि हात पुढे केला. महाराजानं हात खाली केला आणि कर्णानं हात त्याच्यावर पालथा घातला. कर्णाने प्राण सोडा. शेवटच्या 3 सेकंदात दान घडलं, प्राण सोडा. जगाचा मालक उशाला उभं राहून रडत होता. कर्णाला नेत्रातल्या डोळ्यातल्या पाण्यानं शेवटचं स्नान विटेवरच्या मालकानं घातलं. ते 3 सेकंद, फक्त कर्णाचे 3 सेकंद, जगातल्या विश्वातला एकही तत्ववेत्ता
या 3 क्षणाला झिडकारू शकत नाही. हे 3च क्षण इतके महत्वाचे राहिले की कर्णाचा अंत्यविधी होत असताना सर्वात जास्त कोण रडत असेल तर जगाचा बाप रडत होता. हे 3 क्षण इतके महत्वाचे, इतके कारणी लावले म्हणून कर्ण आज पुराणातला प्रख्यात सिंह झाला, महाभारतातला नरकेशरी झाला. ही ताकद फक्त या क्षणाची. म्हणून तुकोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, तरवय पार धामतीनो, तरवय पार धामतीनो, नाशिवंत देह जाणार जगे, नाशिवंत देह जाणार जगे, मिळालेल्या आयुष्याचा असा फायदा घ्यायला पाहिजे. लक्ष्मणाला शक्ती लागली अण्णा. शक्ती लागल्यावर एक डॉक्टर बोलिले म्हणे त्या डॉक्टरांचं नाव सुषेण होतं असं रामायण सांगते, मी नाही. पण त्या डॉक्टरांनी सांगितलं औषधीचं नाव मला माहिती आहे पण माझ्या मेडिकलमध्ये नाही, माझ्या मेडिकलमध्ये नाही. ह्या औषधाचं मेडिकल द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर आहे. मग ते मेडिकल आणण्यासाठी, त्या औषधी आणण्यासाठी, त्या वल्ली आणण्यासाठी, औषधच आपल्याला शब्द कळतो ना, कशाला वल्लीन वगैरे चाटणन भोगटीन चूर्णन कढान रसायनन कशाला म्हणायचं, आपल्याला औषध माहिती ना फक्त तितकं. हो सगळं आलं मग त्याच्यात, कढा आलं, चाटण आलं, हो सगळं आलं त्याच्यात. तर ती औषधी आणण्याकरता मारुतीराय गेले. पण रावणाच्या कानावर वार्ता गेली, हनुमंत वल्ली आणण्याकरता गेलेत. आणि तो शूर व्यक्ती आहे. आणि खरंच मारुतीराय शूर आहेत, निष्ठावंत आहेत. कोणाला म्हणायचं निष्ठावंत? रामागड्याची आवडी मोठी, मनोन लंके पेन रे. आवड होती, निष्ठा होती. आणि निष्ठावान मारुतीराय. किती मारुतीराय निष्ठावान एका गंध माधवून कळतंय. हे सगळे वानर कोणामुळे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आले? मारुतीरायामुळं. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ. क्षणोक्षण हाची शेवटचा पुरावर का ना माणसे जेवायचे. तर मला काय, मी अजून 1 घंटा बोलन. मला काय आज रेल्वेने जायचं नाही, मी गाडी आणली. रेल्वेने जायचं असलं माणूस घडीकडे बघते, ती जाईन, ती थांबत नाही ना आपल्यासाठी. चांगल्या चांगल्या साधी थांबत नाही तर बाळूसाठी काय थांबल ती? आपलं काय केश, मी कोण्या झाडाचा पाला आहे, आपण काय मिळेल ती. पण समय जाणार आहे का नाही. काही काही सगळी माणसं बसलीत, प्रेमाने या कुटुंबियाकरता आलेत, त्यांच्याही काही गोष्टी नियम पाळायचे असतात. या बा मिठाशिवाय पदार्थ चविष्ट होत नाही, पण जास्त झाल्यावर बी खावा वाटत नाही. तेलाशिवाय भाज्या होत नाहीत, पण आचार्यानं आंघोळ करा इतकं तेल टाकल्यावर बी भाज्या खावा वाटत नाहीत. हो हल्ली तेल आहे ना, आंघोळ करता येईल इतकले तेल आहे. किती निष्ठा मारुतीरायावर हे तपासायला तराजूत नाही ब्रह्मदेव. साखळ्या तुटल्या. गंधमादन नावाचं वानर कुंभकर्णाच्या हाताने मृत्यू पावलं. त्यानं दाबलं असं कर 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 दाबलं. आणि त्याच्या नाका तोंडावर ज्या वेळेला रक्ताचे थेंब आले का,
राम नाव ऐकल्याबरोबर कुंभकर्णाला राग येत होता आणि त्याच्या अंगावर जितके थेंब आले तितक्या थेंबातून राम राम निघत होता. राग आला पण त्यानं रावणाला त्या रागात सावध केलं. पळतच घरी गेलं आणि भरलेला हात रक्तानं रावणाच्या कानाला लावला. दादा, ए दादा, रामाच्या पक्षात रामावर प्रेम करणारी इतकी निष्ठावंत माणसं आहेत, मेल्यावर त्यांचं रक्त राम राम म्हणतंय. मेल्यावर त्यांचं रक्त सुद्धा राम राम म्हणतंय. मग वानर जर प्रभू रामचंद्रावर इतके निष्ठावंत होते तर या वानराला या पक्षात आणणारा पक्ष प्रमुख मारुतीराय किती निष्ठावंत असेल. रामागड्याची आवडी मोठी, अत्यंत आवड, अत्यंत निष्ठा. रावणाच्या पक्क लक्षात होतं हनुमंत वल्ली आणून लक्ष्मणाला उठविणार, पण उशीर झाला की लक्ष्मण मरणार. म्हणून त्याला उशीर करण्यासाठी एका व्यक्तीला बोलिलं. त्याचं नाव होतं कालनेमी. 2 अवतारात 2 लोक आले. 7व्या अवतारात कालनेमी आणि 8व्या अवतारात द्वापार युगात कालयवन. कृतात्रेता युगात कालनेमी आणि द्वापार युगात कालयवन. दोघही हलकट होते. कालयवनाचा जन्म मी भागवत सांगतो, पण कालयवनाचा जन्म बायका पुढे बसल्यावर महाराष्ट्रातला कोणताच वक्ता सांगू शकत नाही. इतका घाणेरडा जन्म होता कालयवनाचा, इतका घाणेरडा. इतकी त्याची कर्माची रेषा घाणेरडी, बायकांच्या पुढे महाराष्ट्रातला वक्ता सांगू शकत नाही. आणि जो सांगतो तो संप्रदायातलाच नाही. इतका नीच कर्म त्याचं, इतकं नीच. आणि ह्या कालयवनाचं पण तसंच होतं, कालनेमीचं पण तसंच होतं, हलकट कालनेमी. रामायणातल्या 8 राक्षसापैकी एक नालायक राक्षस तो होता. आपल्याला इतका विस्तार नाही सांगायचा, मला फक्त क्षणोक्षणाची करा विचार, एवढा पुरावा द्यायचा. रावणानं त्याला बोलून घेतलंय. कालनेमी, जी सरकार. मुजरा करायची राजा पुढे, जी म्हणायची, जी म्हणायची. जी हा आपल्या भारतीय संस्कृतीतला, महाराष्ट्राच्या मातीतला आदरयुक्त शब्द आहे. मोठ्या माणसांनी बहाल्याच्या नंतर जी म्हणायचं. वडिलांनी मुलाला आवाज दिला, बाळो जी बाबा. सासऱ्यान सुनेल सुनबाई, जी मामांजी. असा जी शब्द आदरवाचक शब्द आहे. हे कालनेमी, जी जी इकडे तुला महाराज करायचे. तर कालनेमी म्हणला, सरकार महाराज, तुम्ही पालन पोषण भरण पोषण केलेले सांभाळलेले 8 राक्षस, त्याच्यापैकी मी एक आहे. आमच्या 8 जणांचा जठराग्नी इतका पावरबाज आहे की 1 महिनाभर जर गायीचे कुठल्याही जनावराचे हाडं उकळले 1 वर्षभर तरी ते इगरायचे नाही. येईनं खाल्ल्याच्या नंतर दिनत्रये प्रहरेची 8 प्रहरे मात्राम चतुरास्तितेषु. 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस. एका प्रहरातला 4था भाग तितक्या वेळेत हाडाचा चुना होत होता. अशी राक्षस 8, त्याच्यापैकी कालनेमी. मी इतका माझा घाणेरडा जठराग्नी, हाड पचवायची ताकद, कुठल्याही जनावराचे खुरं पचवायची ताकद, मग मी महाराज होईलच कसा? ते म्हणले, होय नको होऊ, पण मी तुला करणार. कपडे टिकले अण्णा, माळा टिकनत न, माळा टिकच नत. हो टिकच नत. हे बा आमची आजी होती. मी म्हणलं, आजी माळीचे मणी उलायलेत, तुला विटाळ झाला असेल. शिकलेली लोक नव्हती, पण तू कोण्यातरी घाणेरड्या माणसाला खेटला असेल म्हणून तुझ्या गळ्यातले मणी फुटायलेत. मला ते पुरावा शास्त्रातला नंतर सापडा, मला कळाल्या. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्याच्या नंतर माळा छिन्न भिचिन्न होत होत्या. इतका पापी होता, इतका पापी. मग शाडूच्या मातीचे मणी केले. शाडूच्या मातीच्या मणीची माळ गळ्यात घातली. हे मला पुराणात सापडलं नाही, पण पुराणाचा बादशाह महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, वैकुंठवासी माधव महाराज मगर, त्यांचा पुरावा होता. शाडूच्या मातीचे मणी केले, रंगरंगोटी केली, गळ्यात माळा घातल्या आणि महाराज असा शोभू लागला. आणि अजून बी लक्षात घ्या, खऱ्या महाराजापेक्षा देखावेदार महाराज लय वपत आहेत.
खऱ्याचं काय असते? महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात चलत असणाऱ्या वारकऱ्यामध्ये खोटा वारकरी घुसून अभंग म्हणून खिसा कापीन. आपल्याला वाटेल वा तुकाराम महाराजाचा चुलताच आला, आणि मग कळतंय खिसा कोणीकडे गेला, त्यानंच आणला. खोटं जास्त माणसाला, आणि खोट्याला माणूस भुलतो. या बा, खोट्याला तुम्ही आणि मी भुलल नवल नाही, खोट्याला ह्या भुलत्याला नवल नाही, खोट्याला जगाची मालकीन भुलली. रावण का खरा महाराज होता का? तरी पण सीताई साहेबाला खराच वाटला ना, आणि गेल्या वाढायला. भुलल्या का नाही सीताई साहेब? त्याला पण खोट्याला भुलते माणूस. असा सुंदर महाराज झाला काल नेहमी. काय करायचं म्हणे? कोण्या नाटकात? नाटकात पार्ट नाही करायचं म्हणे. तुला महाराज होऊन रामनामाचं भजन करून मारुतीला बोलवायचं. अरे बापरे म्हणले, ते मारुती? हो, ज्यानं तुमच्या दुपारी दाढीन मिशा जाळल्या त्यो. रावण म्हणला थोत्तरच फोडीन माया मिशाचं काहीच कायला. आणि ते म्हणले मग मी कोणाचं इचकू? हा, तुमच्या प्रधानानं जांभळी दिल्या यमाचं धोतर सुटतंय, ही तुमच्या प्रधानात ताकद आहे. सूर्य तुमच्या इथं दिवे लावायला येतोय, ही तुमची ताकद आहे. आणि एवढी शक्ती असताना तुमच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या, आणि त्याला मी फसवायला काय माई मायवेली? रावण म्हणला तुला काय? ते मला मारीन ना. रावण म्हणला तू तिकडं नाही गेल्या मी इथं हाणीन. क्षणोक्षणा सांगतोय, मी तुला इथं हाणीन, तुला वाचू देणार नाही. ते घरी आला आणि बायकोला म्हणला पाया पड एकदा, पड बरं एकदा पाया. ते म्हणली माय पाया पडले तर का पडू देत नव्हता ना, आज मनानं कस काय पडा म्हणायले? ते म्हणला पड पाया, याच्यानंतर पुन्हा मी तुला भेटणार नाही. आणि कस काय? आज मरायचे म्हणले. बाईन कोण मारीन? हनुमंत. आणि चालले कशाला? कोणते हनुमंत का? हे हनुमान रे पुछडी. ते अग्नी घेऊन आलेला, हो, त्याला फसवायला. काहून चालले म्हणले? येडे आहेत का काय? कशाला चालले तुम्ही? चालले कशाला? ते म्हणलं रावणानं सांगितले. नाही म्हणा ना. नाही म्हणल्यावर ते हाणते. कस करू सांग ना? बायको हुशार होती आबा. तिनं सांगितलं गेले तरी मरण आहे, आणि नाही गेले तरी मरण आहे. पण गेल्यावर आलेलं मरण मोक्षाला नेईल. मारुतीरायाच्या हाताने आलेलं मरण तुम्हाला मोक्षाला नेईल, आणि ह्या पाप्याच्या हाताने आलेलं मरण तुम्हाला नरकाला नेईल. वेळ कुठं घालवायचा ठरवा. त्यानं विचार केला, आयुष्यभर जनावरांची पाय खाल्लीत, इतका पापी आहे. पण शेवटच्या टप्प्यात मी तिकडं जर गेलो तर जगातल्या 1 नंबरच्या संन्याशाचा स्पर्श होणार, शरीर दग्ध होणार, आणि मला विमान येणार. म्हणून त्यानं वेळ तिथं खर्च केला, आणि मारुतीरायाच्या हाताने मृत्यू स्वीकारला. क्षणोक्षणा हाची करावा विचार, हाती करावा विचार, आतरावया पार भव सिंधू, क्षणोक्षणा हाती करावा विचार, क्षणोक्षणा
किती राक्षस नालायक होता, पण त्यानं आपला वेळ मात्र वाया घातला नाही. शेवटच्या टप्प्यात त्याला मोक्ष क्षणोक्षणाची करावा विचार. माणसाला अमूल्य अशा प्रकारचा देह प्राप्त झालाय. हे अमूल्य अशा प्रकारचं जीवन एखाद्याला जगाच्या मालकानं बाल वयात त्याच्या वडिलांना आवड निर्माण झाली आपल्या मुलाला शिकवावा, तर त्या मुलांनी वडिलांनी दिलेली संधी, विश्वाच्या मालकानं दिलेली संधी आपली वाया घालता कामा नये. गोड काटेकोरपणाने शिक्षण शिकावं आणि मोठा अधिकारी पद पुषवावं, हे त्यानं त्याचा वेळ वाया घालता कामा नये. कल्पना करा, वडील थकले, आई थकली, शेवटचा टप्पा आहे. वरीस 6 महिन्याचे आई वडील सोबते असतील, जीवनभर त्यांनी काम केलं, शेवटच्या 4-5 महिन्यात काम करता येत नाही. त्या 4-5 महिन्यात मुलांनी आपण संधी वाया घालायची नाही. ज्यांनी आपल्याला विश्व दाखवले त्यांची सेवा 5-4 महिने करावा. ते पिकलं पान एके दिवशी वारा येईल, पान तुटून जाईल, पान जाळून टाकावं लागेल, पण तितक्या वेळापुरती आपण सेवेत आपला वेळ खर्च करावा. क्षणोक्षणाची करावा विचार. का करायचा आहे हे जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, हे प्रत्येकाचं जायचंय. तुम्हाला सांगू का, तुम्हा आम्हाला व्यवस्थित जगण्यासाठी किंवा त्रासाच्या भयव्याप्तीच्या खुणा त्रास देऊ नये याच्याकरता जगाच्या मालकाने अवतार घेतला. आबा त्यालाही थांबता आलं नाही. येरती पामर जीव, त्याला थांबता येत नाही. का? जीवसृष्टीवर आलेला, जीवदशेला आलेला देव, त्याला सुद्धा मर्यादा येतात. त्यानं सुद्धा नासक शरीर धारण केलंय, नाशवंत शरीर धारण केलंय. तुमची आमची काय कथा आहे, जाणार एके दिवशी, आणि हे गेल्यावर वेळ नाही. एक पोरग म्हणलं मी बी शिक्षक झालो असतो, पण का झाला नाही, काय नाही म्हणलं, मी खिडक्यातून मास्तरायला दगड हाणले. शाळाच्या खिडक्यात फोडल्याच, पण खिडक्याचे काच फुटल्या, मी गुरुजीला दगड हाणले, याच्यामुळं मास्तर झालं नाही. वेळ मातीत घातलास नालाय का, मातीत घातलास. कल्पना करा, ज्याचा अंगठा काढा 5 मिनिटं घेतो. चाल वगैरे झाली ग्रहित धरू, आहे का नाही, आपला घरचाच मामला आहे, काय ताने आहे का नाही. हो, परमार्थाचा माझ्या 9 लोकांच्या यादीतला एक बादशाह. मी आतापर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2887-88 गाव, 91 का 92 गाव झाली त्यांना माझी. त्याच्यात मला 90 लोक प्रमाणाचे बादशे सापडले, त्याच्यातला एक आबा. एखादा म्हणील बाळू महाराज आजच्या कीर्तनात आबा उभे आहेत म्हणून चोंभाळायला आले. मी नाही चोंभाळीत, कारण मला बारीकसा पाईप दिलाय पैशाचा पंढरपुरातल्या मालकानं, त्याच्यामुळे मी नालायकाला चोंभाळीत नाही. चेष्टा करणार नाही, पण चोंभाळणार नाही, हा माझा नियम आहे. नाही, यांना फारच प्रमाण येते. नको, 2-4 हजार खिशात आगाव घातले म्हणजे आंड्रवेली धुवू नकोस त्याच्या सुंबळ्या, तुला पाप फेडावं लागेल त्याचं काही बी. घोडं कोणाचंही असू द्या, त्याला घोडं म्हणायचं. अण्णा चांगलं लेकरू कोणाचंही असू द्या, त्याला चांगलंच म्हणावं लागेल. हो, आपल्या पाहुण्याच्या गध्याला घोडं नसतेत म्हणित गध्या. आपल्या पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणित नसतेत गध्या. पाहुण्याचं जरी गध आलं तर गधत म्हण जाय गध्या. तू या युहाचं गध आहे मग त्याला घोडं म्हणतो का गध्या, असं नसतं गध्या. आपला पाहुणा जरी नसेल आणि काटेवाड घोड्यावर बसला असेल तर म्हणायचं काय घोडं आहे का नाही, अन्न वर्णनच करावं लागेल. आवाजाचा बादशाह, प्रमाणाचा बादशाह. गाता आबा कोणाला येईन बरं, मी आश्रमला नेहमी सांगत असतो, गाता कोणाला येईल. गायनाच्या क्षेत्रात तमाशातली लोक सुद्धा गाजली. हो, आजही गाजली. हो, गायन क्षेत्रातली फिल्मी सृष्टीतली लोक सुद्धा गाजली, त्याबद्दल नाही. वारकरी होऊ शकत नाहीत. वारकरी होण्यासाठी कीर्तनकारानं कीर्तन करत असताना, कथाकाराने कथा सांगत असताना प्रमाणाची पुस्ती देऊन ती भिंत मजबूत करणं, ही गुणीजनाची भजनेची ताकद असते, भजनेची. हो, कीर्तनकार एखादी गोष्ट बोलत असताना, एखादं वाक्य सांगत असताना, एखादं चरित्र सांगत असताना, आबा तुम्ही जे मधलं प्रमाण दिलं तर सुरुवातीला, हे प्रमाण दिलं याचा अर्थ असा असतो, गिरगावकर तासात चालायलाय. हो, म्हणजे बाकीच्या लोकांनी म्हणायचं गिरगावकर सांगतोय ते खोटं नाही, यांचा पुरावा आहे, यांनी दिलेला पुरावा एखाद्या संतांचा असतो. असे गोड 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 पुरावे सतत. आणि नम्रता. माझ्या जीवनात मला तरी आठवलं नाही एवढी विद्वत्ता असताना छोट्या लेकराला चाल दिली.
मी तोंडावर वर्णन नाही करत बरोबर, ही वस्तुस्थिती सांगायला. अण्णा तुम्ही पाहिलंय देते ती एवढ्या लोक दुसऱ्याला चाल, ही आहे का नाही आत्ताची परिस्थिती. हो. मग इतकं जो माणूस लहान होतो का त्याला परिसर डोक्यावर घेतो, हे लक्षात घ्या. या बा आपण पिकवलेली गहू दुसऱ्या राज्यातली लोक खात असतील नवल नाही, इथल्याला आवडावा त्याचं नाव म्हणायचं गहू पिकिले. परिसर सोडत नाही तुम्हाला. आम्ही 1-2 ठिकाणी गेलो म्हणले त्यांची तारीख भेटली नाही. याचा अर्थ असा आहे तुम्हाला परिसर मानतोय. महाराज तुम्ही पक्वाद वाजिता, तुम्हाला परिसरातले लोक जर मानित असतील तर असं समजायचं आपल्याला ज्ञानोबा तुकोबारायची कृपा झाली. हो. विद्वत्ता अशी कमवायची. मला तुम्ही चांगली लोक त्रास देतात म्हणून इतक्या लांब येतो. माफ करा त्रास शब्द वापरला, क्षमा करा मी त्रास शब्द वापरलाय, पण मला परिसरच येऊ देत नाही. ही माझ्या पंढरपुरातल्या मालकाची माझ्यावरची कृपा आहे. हो. एकलव्य नावाचा व्यक्ती भिल्लाच्या कुळात जन्माला आला. भिल्लाच्या गुरुजीकडे शिकायला गेला. अहो वेळ वाया नाही घातला की माणूस मोठं होतच. असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. हो. दोरीनं दगड कापतू असं म्हणलं. एक जण म्हणला याच्या गोळ्या संपल्यात, याला पटकन मुंबईला भरती करा एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये. दोरीनं कुठे दगड कापत असतो का? तर जुन्या काळात पाणी शेंदायला आडं होते आपल्या गावात, विहिरी होते आडं, त्याला दगडाची पाठथरे, हे सिमेंटचे नव्हते. तर प्रत्येक दगडाला बोट जाईल असे वन पडलेले आहेत. ते चाकूचे आहेत का? ते तलवारीचे आहेत का? ते बंदुकीचे आहेत का? ते ग्राइंडरचे आहेत का? नाही, दोरीचेच आहेत. दोऱ्या साखळ्याच्या होत्या का? नाही. मग सतत ज्या जाग्यावर मऊ दोरी, नरम दोरी फिरत होती ते कठीण दगडाला कापलं. कशाची ताकद आहे? प्रयत्नाची ताकद आहे. आपण प्रयत्न केल्याच्या नंतर आपला वेळ प्रयत्नात वाया घालायचा, कष्टात वाया घालायचा, त्याचं चीज करणं विटेवरच्या मालकाचं काम आहे. तो त्याला फळ देत राहतो. अहो शेतात गेल्यावर कांद्याच्या शेंड्याची पात जर करपत असेल तर लगेच तुम्ही दुसरं औषध आणता. धुई जरी आली असेल तर लगेच 10च मिनिटात तुम्ही पुन्हा बागेत फवारायला दुसरं औषध आणता. मी पाहतो आमच्याकडे बागा जरी नसल्या तरी तुमचं पाहतो. मी आसारामला म्हणलं दिवस माळाला फवारा चालू आहे. काका म्हणले नाही केल्यावर पुन्हा करायचंच काम नाही काही. मग नुसते झाडं हिरवे, द्राक्षाला काहीच लागत नाही. ही वेळेची ताकद आहे का नाही? वेळ हुकल्यावर काय रतन भाऊ राहत? काहीच नाही. शिकायला गेले. कोण आहे म्हणले? मी भिल्लाच्या गुळात. शिकित नाही म्हणले. इथं फक्त राजाच्या पोरायला आणि प्रधानाच्या पोरायला शिक्षण आहे. बर तितकं म्हणल्यावर पोरग नाराज झालं नाही. शेवटचा पुरावा, माफी मागतो आता अण्णा बोट करू नका. हे असं करते. तुम्हाला जरी दिसत नसेल ते असं करते. जरासं आणि काय ऐकतो तुमचं सांगू. तुमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या विटेवरच्या मालकावर, ज्ञानोबाराय तुकोबारावर प्रेम करणाऱ्या माणसांची कृपा म्हणून कालच्या 4 तारखेला 3 वर्ष झाले. नाही तर मग 3रं श्राद्ध काल झालं असतं. ही तुमची सगळ्यांची कृपा आहे म्हणून वाचलोय. यजमानाचा एक मुलगा प्राज्ञाचक्षू आहे. वैभव नावाचा मुलगा प्राज्ञाचक्षू. मी तर त्याची विद्वत्ता ऐकलं माझी मेमरी हँग झाली. आणि बँकेत नोकरीला, बँकेत. आता मला आपल्याला काही कळत नाही. मी लगेच विचारलं तुम्ही तिथलं कसं काय हँडल करता? लगेच मोबाईल दाखवलं. त्याचं एक व्याप असते, अमकं असते, तमकं असते. तुमचा नंबर सांगा, काय सांगा. काय ताकद, काय विद्वत्ता. अहो देवानं जरी डोळे दिले नसतील पण प्राज्ञाचक्षु असताना सुद्धा विश्वाच्या मालकानं दिलेली बुद्धी ही वायफट कामात न खर्च करता शैक्षणिक क्षेत्रात खर्चिली. म्हणून जिथं लक्ष्मीचा व्यवहार चालतंय तिथं ते पोरग नोकरीला आहे. आपल्याला अंधा असल्यावर सही तरी स्वीकारतो का मॅनेजर? पैसे तरी मोजता येतील का आपल्याला? पण बुद्धीचा वापर चांगल्या ठिकाणी केला, वेळ क्षणोक्षणाला विचार केला, म्हणून ते पोरग आज जिथं पैशाचा व्यवहार, लक्ष्मीचा व्यवहार चालते तिथं ते वैभव नोकरीला आहे. आनंद वाटला. वा एकलव्याला हाकलून दिलं.
काही माणसं म्हणतात आमची परिस्थिती नाही म्हणून मी शिकत नाही. थोथरीत आणायला पाहिजे तू. हा 50 वर्षापूर्वीचा काळ मी समजून घेईल, आबा 30 वर्षापूर्वीचा काळ समजून घेईल. पण आता जर कोणी म्हणत असेल मी पैसे नाही म्हणून शिकत नाही, तर त्याची बसायची जागा पुन्हा एकदा हाणायला पाहिजे. चांगल्या काठीनं बेसरामाच्या वल्ल्या फुकानं. काळ इतका गोड आलाय, शासन यष्ट्या फुकट, शासनाची फीस फुकट, शासनाची पुस्तकं फुकट, सगळ्या गोष्टी फुकट आहेत. शासनाचा आहार फुकट, चांगल्या शिकणाऱ्या मार्क कमविणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती, शासनाचे पैसे पण फुकट. काय गडबड? अण्णा 1 मिनिट. विठोबा रखुमाई माजी आमदार, राजकीय क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणारे गोड असं सुंदर रत्न माजी आमदार मारुतरावजी पवार साहेब वयाचा टप्पा या अवस्थेत असताना सुद्धा सत्कार करण्यासाठी आले. मारुतरावजी पवारांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे विघरणीचे विठ्ठलांना भाचीचं लग्न आहे तरी पण कीर्तनासाठी वर्णी लावली. अण्णांना सुद्धा धन्यवाद. काका आधी करून द्रोणाचार्यांनी काढून दिलं म्हणून तितक्यावर समाधान मानलं नाही, दुःख मानलं नाही. मातीचे द्रोणाचार्य केले आणि त्याच्यावर साधना केली आणि जगात 3रा क्रमांक एकलव्याचा आला. 1ला क्रमांक राजा दशरथ, 2रे महाभारतातली विद्या शिकवणारे द्रोणाचार्य आणि 3रा एकलव्य, जगात 3रा. वेळ वाया घातला नाही. क्षणोक्षण हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. ज्ञानेश्वर मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टासाने आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम वैकुंठवासी दत्तात्रय शंकरराव आहेर हे विश्वात्म्यात विलीन झाले. त्यांना आजच्या मितीला वर्ष होऊन गेलं. त्यांच्या पुण्यस्मरणाकरता आदरणीय मंगेश आणि वैभव हे सुपुत्र, त्यांचे काका वगैरे सगळेजण मिळून या पत्रिकेच्यामध्ये नमूद केलेला पुरावा आहे. या दोन्ही सुपुत्रांना गोड अशा प्रकारचा पितृलोकातून आशीर्वाद वैकुंठवासी दत्तात्रय स्वर्गीय यांनी पितृलोकातून द्यावा ही पितृलोकाच्या चरणी प्रार्थना. निधियाम निधिपदे गवतति सुदयति कालति छन्दय भवतति जाय कृतजनि संगति सकल विजायं भवतति जायन्ते नाय निमदति कृतजनि संग सुदानति काल छन्द भय जायन्ते कागति श्राद्धं हिरण्य श्राद्धो शंख श्राद्ध भय जायन्ते शंखादीयं श्राद्ध भयन्ति श्राद्ध भवातिति जायन्ते त्रिपिष्टिं तिं नारायण दति नागबलि भय जायन्ते अदाम्रत भव सदा व्रत भव जायन्ते निकुमुदिना कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकादिं पतय नमः रक्तं चंदन सकल स्थिताति आरक्त पुष्पं भयन्दने अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो दत्तात्रेयति शर्मण्यो दत्तात्रेयति शर्मण्यो दत्तात्रेयति शर्मण्यो पिंडं लुप्तं तिलाति भयतुम अग्रभाग भय जायन्ति तंदुल पिंडं सकल सिदादि पिंड तर्पणो भयन्ति ते पुष्पादिनि भय माल्यादिनि भय भय प्रभो भय जायन्ति रक्तं चंदन सकल सिदादि भय जायन्ति गुरुदुज्जना नमः पार्वती पते हर 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 महादेव. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. नाही उच्चारिला जे करुण करा जमा तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा